तुझं काय ते माहेरचं सतत असतंय, त्यासाठी पोरांची शाळा नको बुडवू. चालली ना गोडी गुलाबीनं व्यवस्थित तशी जा पण आणि ये पण. लय भांडणं काढण्याचा प्रयत्न केलेत आज. कितीतरी तुझं तोंड बंद आहे. जसा दिवस निघालाय तसा हे तू जाणार हे आम्हाला आधीपासूनच माहित आहे. पण तू भांडणं करून कशामुळे चालली? चालली 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 तुझं ते आहेच. कल्याणचे दादा पण आलेले गेले ते पण. आणि कर्मसनाज सवय झाली ना एकदम. तिकडं पंढरपूर फिरलो, 2-4 दिवस राहिले. तरी ते आधीच जाणार होते पण ट्रेन चालू नव्हती, त्यामुळे त्यांनी इकडं आपल्याकडं आले, 1 दिवस राहिले. मग इथं रामलिंग वगैरे केला. ही काय गाडी आपली, ती काय गाडी आपली. काका कुठं, काका कुठं गेले? गेले मुंबईला गेले. भांडण करून जाऊ नको. चालली तशीच जा. आवाज बघितला का? आवाज मी स्वतःवर कंट्रोल ठेवून आज बसलोय, नाहीतर कधीच मार खाल्ला असतं तू, कधीच. पण मला माहित आहे ना, मी मारलं की मग तुला एखाद दिवस तिकडं वाढवता येतंय की. मी पण बोललो ना, मारायला काही जनावर फिनवार नाही मी. मार खाशील मार खाशील. मग तुझं तोंड बंदच नव्हतं, मग खाणारच होती काय. जा, काय नाही, आज जा, संध्याकाळी परत ये. मी येणार नाही संध्याकाळी. इथं आम्हा काय आता बोललो पण असतो, जाऊ दे. चला सांग. कोण? मला तिकडलं सांगतच नको जाऊ. तुला कधी पण माझा आढावाच नसणार आहे इथून पुढं पण. तुझं तू आता मला काय कशाला हे वाटेल बरं. सुटत नाही आई. मी कुठं सोड म्हणतोय? मी सोड म्हणतच नाही. तुझा आनंदात जात जा आणि लगेच आनंदात येत जा. आता तू आज दिवसभर राहा. काय तुला गप्पा मारायच्यात? आई बहिणी 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 भाऊ भाऊ बाप. हिजड्यासारखी टाळी कशी मारायची? टाळी कशी मारले बघितलं काय? आवाज कसा केला? करून घालायला येते म्हणा तुम्हाला खायला. हिची काय आता बोललो असतो पुढचं, पण कंट्रोल नेता कंट्रोल. कंट्रोल नेता कंट्रोल. भुकू द्यायचं तिला. माती खाऊ, शेण खाऊ, काहीतरी खाऊच की. जा बाई. पोरांच्या शाळेचं नुकसान होतं ना, त्यामुळं मग वाईट वाटतं. आज तिनं जाऊन तिचं काय दिवसभर बोलणं करणं आहे ते करून तिचं संध्याकाळी. म्हणजे आमचा विचारच नाही यांना कोणी करून देऊ नाही. माझा कोणी विचार करत नाही तर मी कशाला करू? तुझा काय विचार करावा आता? अजून तुझं काय करावं? 17 जाण्याचे चालली माहेरला. माहेरला चालली, इथंच खरेदी करून दिलेला आहे. कसला आवाज तुझा? कानाला त्रास होतोय माझ्या तुझं त्या बोलण्यामुळे. असं आहे. तिला अडवलं का? तिला जाच म्हणलं. तू जा, संध्याकाळी ये. संध्याकाळी मी येणार नाही. कधी येणार? परवा दिवशी. उद्या कशी जाती मग ते बघतो. परवा येते ना, आत्ता जाऊन दाखव. मग तू परवा ये. जाशील तर परवा येशील. तू जाऊन दाखव. मग असं असते माझ्याकडं. हलून दाखव इथून नुसती तू. कोण तुझा बाप येऊ दे, नाही तर त्याचा बाप येऊ दे. मग सटकली की सटकली. हा, आता माझी सटकली. प्रेमानं बोललो ना, जा. बरं ती बोलायचं. बरं संध्याकाळी नाही येत मी, सकाळी येते दिवस निघायला. काय म्हणायली? काय म्हणायली तू? प्रेमानं बोलायचं ना, प्रेमानं बोलायचं, सांगायचं. बरं सांगायचं नाही मी आता चालली ना, किती तर दिवस परत मी नाही जाणार लवकर. मी चालली, मी आजच्या दिवस रात्री सकाळी घ्यायला या, किंवा मी सोडायला तिकडून कोणाला तर घेऊन येते. असं बोलायचं की नाही.
नाही मी आत्ता पण येणार नाही, उद्या पण येणार नाही, परवा फिरवा बघल करून घालायला येऊ का? येणार नाही ना. जाणार कशी ते बघा आधी, मग यायचं सांग. मला काय पाय नाही. पाय तुझा पाय इथंच तुटून पडणार आहे माझ्या हातात. जाऊन तर दाखव, मग यायचं सांग. दरवेळेस दरवेळेस खरेदी करून दिली असं अवलादच बेकार. माझा मी आता व्हिडिओ चालू आहे, मी काय बोलतोय, तुझा पोरांची शाळा असती, बरं त्यांचं शाळा उद्या सुट्टी आहे, ठीक आहे मान्य आहे. घरी बाबा असतात, मी असतोय, आमच्या जेवणाचं काय सोय होणार आहे? यायचं पण नाही, दुसऱ्याला पण जाऊ दे. मला सांगतच नको जाऊ म्हटलंय. मी काय बोललो, मी तुला घ्यायला येईल संध्याकाळी, करून बोललो की नाही? बरं संध्याकाळी नाही, ती मला अशी बोलायची, नका हो संध्याकाळी नका येऊ, सकाळी या, 8-1 वाजता या, येऊ असं बोलायचं नाही. मी परवाच्या दिवशी येईल. नेते. कट्टाळा आलाय होय तुला? दरवेळेस हीच बोलतं यार. एक वेळेस तर किती एक वेळेस मग तू आहेस तशी म्हणून. हा तू आहे तशी म्हणून. आडावा होता काय माझा? बिलकुल नव्हताच. तशी नाटकं नको करू रडायचे. रडून जिंकायचा प्रयत्न करायचा नाही. बिलकुल बोलायचे. रडायचा प्रयत्न करायचा नाही. रडून नाटक करायचं नाही. रडून कोणतर गड जिंकायचं बघत होता मला. तसं नवऱ्याची किंमतच नाही. काडी उडे, काडी लागो, आग लागो, माती खावा, कसं बोलली व्हिडिओ चालूच आहे ना. मग तुम्हाला लय वाटतो दादा चुकीचा, आणि तिकडून सपोर्ट असतो. नेमकं नीट सुरळीत चाललं त्यांचं खटकतं, तिकडून फोन येतात, ये लय विचारून थकतात. तसं लय पुळका करतात. हिचा हे झालाय त्यांना, लय क्यू माया आली यांची हिची. तिकडून फोन येतो, ये की कधी येणार आहे, ये की. मग चालू झालं हिचं. 8 दिवस 15 दिवसात तिकडून फोन येणार. मग हिला सोडायला आपण चपराशी सारखं जायचं आणि घ्यायला पण यायचं. बसायचं तसं. ते कधी येणार माहितीये का? घरात काही झालं असल मग त्यांच्या पायाला असा दम निघत नाही. माझं तोंड बघायला याय त्यांची लायकीच नाही. माझं तोंड बघायला यायचं. सुरळीत व्यवस्थित टाप पद्धतीनं बोललोय तिला मी, तू जा दिवसभर राहा, संध्याकाळी येतो घ्यायला. मग ठीक आहे, ती मला बोलायचा संध्याकाळी नका येऊ, चालली मी आता, सकाळी या. गेलो असतो सकाळी, विषयच नव्हता. विषय काय बोलली? व्हिडिओ चालूच होता. व्हिडिओत आहे तो, व्हिडिओत आहे तू पहिल्यापासूनच काय बोलत आली ते. हा व्हिडिओतच आहे तू काय बोलली ते. नकर कोण करतय तुझी नाटकं? बरोबर आहे ते, बाई 36 नकरीवाले असतात म्हणतात ते. काय म्हणतात ना बाईच्या अंगात काय 36 नकरे, पण मी 72 नकऱ्याचा आहे बाई. तुला काय माहित नाही अजून, एक पण नकरा तुला दाखवला नाही. नुसतं डोकं आउट करून सोडती. ही गेली तिकडं मेली तरी मला नाही फरक पडत, पण लेकरांसाठी जीव माझा हे होतोय खालवर. लेकरांना तिथं काय नीट सांभाळत नाही ना, काय नाही. पोरांना सरळ व्हिडिओत पण बोलू शकतात. त्यांचं मन लागत नाही, ते राहत पण नाही तिथं. पोरांसाठी मग आपल्याला वाटते बाबा आपली लेकरं आपल्या जवळ राहावी, आपल्या नजरेसमोर राहावी. बड चला, डोकं आउट झालंय माझं.